कसं आता जसं की आपण जसं जसं ग्रो होतो तसे लोक सुटत जातात आपल्याकडून, आपले लोकच कधी कधी. मग तुझं असं झालंय का जे लोक तुझ्यासोबत स्टार्टिंगला होते ते अजून पण आहेत? सो दिस इज अ व्हेरी, मी बोललो नाही कधी. सो वेलकम टू द शो ब्रदर. तर कॉंग्रॅट्स ऑन तांबडी चमडी बिकमिंग वर्ल्ड वाईड. तू आता थकला असशील ना ऐकून ऐकून? नाही, मी आयुष्यभर ऐकू शकतोय. मी कधीच थकणार नाही ऐकून, कारण की मला त्या सॉंगने ते दिलंय जे मला आयुष्यभर पाहिजे होतं. तर मी कधीच त्याला, जर मला ते 1000 वेळा जरी बोलायला लागलं तरी, म्हातारा झाला तेव्हा पण तोपर्यंत मला बोलावं लागलं तरी मी बोलीन, तरी मी तेवढ्याच एनर्जीने आहे, कारण की देअर समथिंग अटॅच टू दॅट सॉंग विच इज व्हेरी डिवाइन टू मी. आणि आय नो की ते गाणं आम्ही बनवलंय, श्रेयस आणि आम्ही बनवलं, बट आय थिंक सो ते सगळं राईट टाइमला सगळं राईट अलाइंड होतं. बरोबर, राईट, ते इम्पॉर्टंट असतं. पण त्या गाण्याने मला डिफाईन करून टाकलंय. हो बरोबर. की आधी जसं मी वेन आय यूज टू गो इन टू क्लब्स अँड वेन एव्हर समवन यूज टू आस्क मी व्हॉट डू आय डू, आय एव्हरी टाइम आय नीड टू एक्सप्लेन देम दॅट आय मेक मराठी म्युझिक, आय रिमिक्स इट ॲज क्लब ट्रॅक्स, आय प्ले इट इन क्लब्स. नाव दॅट डेफिनेशन इज, तुम्ही तांबडी तांबडी ऐकलंय? हा बरोबर, ते मी बनवलंय. बरोबर. सो इट हॅज कट डाऊन टू दॅट अँड दॅट होल सॉंग इज नाव डिफाईन्ड मी. पण तुला असं, हे माझी क्युरिओसिटी आहे म्हणून विचारतो की तुला असं कधी असं ह्याचा फिअर नाही वाटत की मे बी दिस माइट बी युअर लास्ट फेमस सॉंग, असं कधी वाटलंय तुला? नाही, कारण ती जसं आता तू हे वर्ल्ड वाईड फेमस झालंय, कधीच नाही. तर एक फिअर असतो ना की कदाचित असं आपण कधी बनवू नाही शकणार परत, असं नवीन गोष्ट काही. नाही, इट्स ओके. मला माहितीये मी बनवू नाही शकणार, बट आय एम ओके विथ दॅट. नाही, मी मे बी बोललो, असं नाही बोलते की तू बनवू नाही शकणार. मी ते गृहीतच धरून चालतो. अच्छा अच्छा अच्छा. की मी कदाचित नाही बनवू शकणार, बट आय एम ओके विथ दॅट. अच्छा, यू आर ओके विथ आय एम ओके विथ नॉट मेकिंग इट. कारण प्रेशर आहे ना आता. आय एम ओके विथ नॉट मेकिंग इट. दिस तांबडी जांबडी इज, आय डोंट नो हाऊ 200 or whatever ट्रॅक जे तू बनवलेत ना. हा, मी बनवलेले. आणि असं गाण्यांमध्ये लाईक जनरली मी जर मोजायला गेलो तर सो मेनी ट्रॅक्स, त्याच्यानंतर हा आलाय. हो हो हो. आणि इट वॉज अ बिगेस्ट लर्निंग बिकॉज आय नेव्हर थॉट ऑफ मेकिंग अ हिट बिफोर मेकिंग तांबडी जांबडी. हो, म्हणजे तू हे बनवण्याच्या अगोदर असं नाही बसून बनवलं की अरे आपण असं बनवूया, हे चालेल, हे असं करेल, लोकांना खूप आवडेल, अरे गाणं तर काय बनलंय, आग लगा देगा हे गाणं. जस्ट लाईक अनदर सॉंग यू वर मेकिंग. जस्ट वन ऑफ द सॉंग्स. आय वॉज जस्ट मेकिंग समथिंग, आय मेड दिस सॉंग विथ समवन. आय लाईक श्रेयस वर्क, मला श्रेयस बरोबर काम करायचं होतं म्हणून मी गाणं बनवलं. ते हिट होईल काय होईल, त्याने पण त्याच पद्धतीने माझ्याबरोबर ते कसं जाईल त्या हिशोबाने आम्ही कधीच बनवलं. बरोबर. सो ही सगळ्यात मोठी लर्निंग आहे माझ्यासाठी की नो आर्ट, आय कॅनॉट प्रिडिक्ट अ हिट. बरोबर. जर मी विचार करून हे हिट झालं असतं ना तर माझं माइंडसेट वेगळं झालं असतं आता. बरोबर. की हा, देन आय नो की हा चलो, आय हॅव सम सिक्स सेन्स टू अंडरस्टँड अ हिट. बरोबर. राईट नाव आय डोंट हॅव. सो आय अग्री विथ दॅट. तर एक गोष्ट आहे की आय ट्राय टू, वेन एव्हर आय सिट टू मेक अ ट्रॅक राईट नाव, माझं माइंडसेट मी तसं बनवायला बघतो जसं तांबडी चांबडी बनवतो नव्हतं. अँड दॅट माइंडसेट वॉज क्विकली मेक अ ट्रॅक. डोंट थिंक अबाउट, डोंट सेंड इट टू फ्रेंड्स, पुट इट आउट और प्ले इट इन फ्रंट ऑफ पीपल. बरोबर. अँड थर्ड, थिंक ॲज इफ यू आर नॉट अ जिनियस. प्ले डम्ब. मला माहिती नाही हिट गाणं कसं बनवायचं, तसं बनवून मी गाणं बनवायला बसतो. दॅट्स व्हाय आय सेड आय एम नॉट अफ्रेड ॲट ऑल की मी आयुष्यभर हिट नाही. मला माहिती मी कदाचित ते वर्स्ट केस सिनारिओ इज आय विल नेव्हर मेक इट, बट आय एम ओके विथ दॅट केस सिनारिओ ऑल्सो. बिकॉज आय हॅव माय शोज, आय हॅव प्लेड सो मेनी सॉंग्स इन माय शोज विच आर हिट. लाईक ते तिकडे त्याच्यावर रिॲक्शन क्रेझी असतं, बट इट डझंट हॅव स्ट्रीमिंग नंबर्स. सो डझंट मॅटर फॉर मी. इट गेट्स मी माय शोज. बरोबर. शोज, आय डोंट केअर. म्हणजे स्ट्रीमिंग नंबर्स म्हणजे काय 0 स्ट्रीम्स तर नसतात ना. Obviously. Let's say there are 10,000 streams, but all those 10,000 people have come to my shows. That's what I want. बरोबर. सो ते जे नंबर्सला काय बोलतो ना आपण, आजकाल ते झालंय की इवन विथ कंटेंट क्रिएटर्स कसं असतं, इनिशियली वेन युअर वन रील गोज लाईक 10,000 प्लेस आणि एव्हरीवन इज, ओ माय गॉड, अरे बघ केवढं आलं. अँड देन द क्रिएटर बिकम्स फेमस, मग त्याला 100K पण छोट्या वाटायला लागतात रे. अरे यार चालला नाही व्हिडिओ, अरे चालला नाही, चाल 1 लाख तू 10,000 वर तू एन्जॉयमेंट केलेलीस.
आता तुला 100K पटत नाहीये. सो आय एम नॉट दॅट काइंड ऑफ गाय. बरोबर. मला 1000 प्ले आलेले, 1000 लोकांनी बघितली आपली गोष्ट. तेच 1000 लोक जर का समोर उभे राहिले तर त्याची व्हॅल्यू कळते. एक्झॅक्ट. समोर इन पर्सन जर का 1000 मधले 2 सगळ्यात इम्पॉर्टंट लोक असतील, मग आपल्याला काय माहिती. आणि आता जसं मी लोकांना भेटतोय, मला एवढं पण समजतं जगातला कुठला आर्टिस्ट हिट नाही प्रिडिक्ट करू शकत. बरोबर. असं असतं तर सगळे मोठे झाले असते, कोणाचा डाऊनफॉल आलाच नसता. है की नाही. मला असं विचारायचं की जेव्हा तू मराठी सुरू केलं, मराठीमध्ये क्रिएशन वगैरे सगळे तुझे सुरू केलं प्रोजेक्ट्स, तेव्हा अगोदर कसं, कदाचित थोडं आत्ता पण असं आहे ते की मराठी काही असेल तर त्याला गावठीचं परसेप्शन असतं. असं तू कधी एक्सपिरियन्स केलेलं किंवा त्याच्यामुळे काय अडचण आले तुझ्या लाईफमध्ये? हा, हे तर आहे की ते मराठी म्युझिक वाजवतं ह्याचं नोशन क्रिएट असं झालंय की गावठीचं आहे ना. मला तेच, माझा एक डाऊट होता म्हणून विचारलं. कुणी नाही, खरं ते कुणाचं नाही, तर ब्लेम डीजेचाच आहे. अच्छा. ते त्यांनीच खराब केलंय ते नोशन. अच्छा, ओके. हा, कारण की तो आता जर सपोज तांबडी काय नसतं, मी एक्झिस्ट केलं, मी तुला विचारलं अरे मराठी डीजे ठेवायचा आहे क्लबमध्ये, काय मराठी आहे हे लग्न आहे काय, बरोबर असं बोलणार ना तू. तेच ते परसेप्शन तसं झालं का, कारण की या डीजेसने कधी त्याच्यात काय पुढे केलंच नाही, इनोव्हेट नाही केलं, काहीच नाही केलं. बरोबर. आणि म्हणजे हे मला एका आर्टिस्ट सोबत डिस्कस करायचं होतं, म्हणून हे एक टॉपिक मला विचारायचं आहे, म्हणजे बोलायचं आहे याच्याबद्दल. आपल्याकडे इंटरनॅशनल आर्टिस्ट, इंडिया इज द बिगेस्ट मार्केट राईट नाव. सगळ्यांना माहिती, हे काय मी डिक्लेअर नाही करत आहे, दिस इज न्यूज. ट्रू. काही गोष्टीसाठी तू स्टार्टअप बिझनेस साठी बोल, कॉन्टेंट क्रिएशन साठी बोल, काही बोल, हो, नवीन गोष्टींसाठी तर सगळे इंडियात इंटरनॅशनल मार्केट ओपन झालं. हो. तरी सुद्धा आपल्याकडे अजून इंटरनॅशनल आर्टिस्ट जे मेन स्ट्रीम आहेत, फॉर एक्झाम्पल ड्रेक झालं, हे जे मेन ट्रॅव्हिस स्कॉट, ज्याचे गाणे ऐकतात, युथ ऐकतं आपलं, कितीही बोल, आपण वेस्टर्नाइज कल्चरला खूप सपोर्ट करतो. हो. तरी हे लोक का नाही येत आपल्याकडे? तुला काय वाटतं? आपल्याकडे शोज मेन स्ट्रीम आर्टिस्टचे का नाही होत? आता थोडे आले, जीजी येऊन गेले. ह्याच्यात खूप मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. ओके. इंडियामध्ये स्पेंडिंग पॉवर तेवढी नाहीये जेवढी बाहेर आहे. लोक कोल्ड प्ले साठी लाख रुपयाचे तिकीट पण घेतले लोक. हो, घेतील. कसं असतं, बऱ्याच गोष्टी आहेत एक शो करण्यात. बिकॉज आय बिलॉंग आणि मला समजतं त्या. आता समजा ड्रेक आहे, ड्रेक एक माणूस नाही, अख्खी मॅनेजमेंट टीम. पूर्ण. आता तो XYZ सिटीमध्ये त्याला शो करायचा आहे, ठीक आहे. तर जर तिकडे तो बघणार की अच्छा, हे जे माझा जो अख्खा टेक रायडर आहे, टेक रायडर बेसिकली आमचं एक डॉक्युमेंट असतं ज्यात आम्ही सांगतो मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, शो व्हायला हे सगळं पाहिजे. तशा लेवलचं तिकडे झालं आहे का, तर ते सेफ वाटेल की अच्छा ठीक आहे, मग आता इथे मी शो करतो. असं आपल्याकडे झालं नाहीये. मे बी आफ्टर कोल्ड प्ले थिंग्स विल चेंज. जर कोल्ड प्लेचा तसाच शो झाला जसा त्यांचा UK मध्ये होतो, तर एका ड्रेकला ठीक आहे मला, अच्छा कोल्ड प्लेचा असा शो झाला ना, मग माझा बनवू शकतो. सगळ्यात मेन गोष्ट, आवर कंट्री डझंट हॅव गुड नाईट लाईफ. फॉरेनरचा माणूस इकडे आला, त्याला चांगली नाईट लाईफ भेटेल का? डिपेंडेबल आहे ते पण. मुंबईमध्येच भेटणार तुला. मुंबईमध्ये पण इफ यू हँग आउट विथ द राईट पीपल, नाहीतर ते चांगली नाईट लाईफ, गुड हॉटेल्स आणि दॅट लेवल ऑफ थिंग, इट हॅज टू स्टार्ट फ्रॉम देअर. बरोबर. मग ते पुढे येणार. बरोबर. तू ते बोलतोय ब्रो, पब्लिक टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे आपल्या कंट्रीमध्ये, समजलं तुला? ते तर आहे पब्लिक, अँड इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. हो. तू दुसऱ्या कंट्रीच्या, म्हणजे आय डोंट नो आपण ऑफ टॉपिक जातोय काय जातोय, नाही बोल, हे मला कुठेतरी बोलायचं होतं. थँक गॉड आय वी लँडेड ऑन दिस थिंग. मी एवढे मी गेलोय बाहेर बऱ्याच कंट्रीजमध्ये, ब्रो पब्लिक टॉयलेट सगळे चांगले आहेत तिकडे. हो. त्याच्याने तुमच्या कंट्रीची इमेज ठरते की तुम्ही हायजीनला किती इम्पॉर्टन्स देताय. ते आहे. ठीक आहे. तिकडे ड्रेक, तू बोलतोय ड्रेकचा जर शो न्यूयॉर्क मध्ये झाला, तिकडच्या पब्लिक टॉयलेट मध्ये जाऊ शकतो तो. नीट असतं ते. आय एम नॉट सेइंग प्रिस्टीन क्लीन असेल, ते चांगलंच असतं, म्हणजे माहिती डुएबल पण नाहीये. इथून प्रॉब्लेम चालू होत आहे. तर तू बोला स्पेंडिंग पॉवर, आय नो ते लाख रुपये तिकीट घेत आहेत, ते लोक आयुष्यात कधी पब्लिक टॉयलेटला नाही गेलेत. बरोबर. त्यांचं लक्ष पण नाही जाणार तिकडे. मग आपलं ज्या दिवशी एक मिडल क्लास माणूस कॉन्सर्टला जाईल, तेव्हा सगळं चेंज होईल. बरोबर. अमीर माणसासाठी मी प्रायव्हेट बुक करून मी घरात बोलवीन जस्टिन बिबरला आणि बोलवीन जस्टिन बिबर आलेला इंडियामध्ये, आहे की नाही? प्रूव्ह करायला काय, मी काही प्रूव्ह करेन. अंबानी वेडिंग इन शॉर्ट, है ना? घरी बोलवणार ना मी सगळ्यांना, विच इज नॉट बॅड. ही इज डुईंग, माझी वेडिंग आहे भाई, मी कुणालाही बोलू. हो ते तर आहे. आणि आपण बोलतो नाही रिहाना आली आपल्या कंट्री, अरे ब्रो त्याच्या घरी आली,
इंडियासाठी जेव्हा नाही आली. जेव्हा एंटरटेनमेंट बिझनेस बेस्ट कधी प्रूव्ह होईल माहितीये, जेव्हा मिडल क्लास माणूस त्याच्या खिशातला तिकीट घेऊन रियानाच्या शोला जाऊ शकतो, हा. तेव्हा सेन्स बनेल. ते नाही झालं. मी ते स्पेंडिंग पॉवर बोलवतो, तर आय मिस टू से स्पेंडिंग पॉवर ऑफ द मिडल क्लास. बरोबर. तिकडनं मिडल क्लास माणूस तिकीट घेऊन शोला जाऊ शकतो. रिच असायचीच गरज नाही हा बरोबर. तिकडचे शो जायला. इकडे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दॅट्स वाय दीज आर्टिस्ट आर व्हेरी रिलक्टंट टू कम ओव्हर हिअर. आणि तू इंजिनिअरिंग केलेलं ना? हा, कुठली इंजिनिअरिंग? कम्प्युटर. हा. पण ते कम्प्लीट वगैरे सगळं झालं ना? हो, मला आवड होती. तुमच्या जनरेशनचे लोक, एवढा जनरेशन अरे नाही, मी कारण मला काय पाहिजे माहितीये की हा मेसेज क्लिअरली जावा. ठीक आहे, कारण आहे फरक पडतोच. ठीक आहे. तर असं आहे की तुमच्या जनरेशनच्या लोकांनी ज्यांनी टॅप इन टू केलं ना कॉन्टेंट क्रिएशन फील्डमध्ये किंवा फॉलोइंग देअर पॅशन, मेजॉरिटी ऑफ द लोकांनी एक बॅकिंग कम्प्लीट करून ती गोष्ट कम्प्लीट केली. राईट. व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. मी जेवढं ऑब्झर्व केलं की तुमच्या जनरेशननी ते केलं. हो, मिलेनियल्स बोलू शकतो. मिलेनियल्स म्हणजे तुमचं जनरेशन म्हणजे काय, पडद्याचं जनरेशन नाही, माझ्यापेक्षा एक जनरेशन पाठचं. हे मी पण नाही बोलत, ते डिफाईन केलंय तसं. मी माझ्या आजूबाजूला कसे लोक बघतोय युथ मध्ये की एकदम असं जॉबच करायचा नाही. जॉब म्हणजे ब्रो त्यांच्या कंपनीचे रिपोर्ट्स असे येतात की हा मुलगा किंवा मुलगी टॉलरन्स लेवल 0, वर्क एथिक 0. आणि अशा गोष्टी ज्या मी माझ्या आजूबाजूला बघतोय ना, मी एवढं एक ऑब्झर्वेशन केलं की तुमच्या जनरेशनच्या लोकांना शेवटी जे करायचं होतं ते केलं त्यांनी, पण त्याच्या अगोदर त्यांनी ती जी बॅकिंग जे ती गोष्ट करत होते ना ती कम्प्लीट करून ती बॅकिंग एक ठेवली आणि मग ते त्याच्यात घुसले. आता काय बघतोय मी की मुलं जे आहेत, मुलं मुली दोघे, कोण जर का काय असं पहिले तर ते 9 to 5 ला हेटच करतात फॉर सम रिझन. मला एक गोष्ट एवढं डोक्यात माझ्या आहे की मी कुठल्याही गोष्टीला हेट नाही करत जोपर्यंत मी ती करून बघितली नाही. हो, कदाचित मी हेट करेलच, पण मी असं प्रीडिफाईन्ड स्टेटमेंट नाही ठेवत. हे काय झालं, कल्चरच असं केलंय की आता कॉन्टेंट क्रिएशनमुळे सगळे एव्हरीबडी इज लाईक 9 to 5 जॉब्स आणि हे आणि ते. मग त्याच्यामुळे असं झालंय की लोकांच्या ती भीतीच बसली की नको बाबा 9 to 5 नाही. अरे तुम्ही करून बघितलं का? मी किती लोकांना ओळखतो जे खुश आहेत त्यांच्या जॉबमध्ये. कधी असं हे नाही वाटलं. मग ते मी बघितलं लोकांना. मग त्याच्यामुळे काय झालं, तर जेनझीचं कल्चरच एकदम असं झालं की अँटी वर्क, अँटी 9 to 5 आणि हे सगळं ते सगळं. आणि आमच्या जनरेशनमध्ये तर सगळेच घुसतायत हे एक्सपेक्ट करून की कॉन्टेंट क्रिएशन केलं तर आपलं लाईफ सक्सेसफुल आहे. पण ते त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांना कळतं की नाही, ह्याच्यात आपलं काही चालत पण नाही. मग त्यांच्याकडे ती बॅकिंग नसल्यामुळे आता ते एवढे डिप्रेशनमध्ये गेलेत. कारण त्यांच्याकडे जर का बॅकिंग असती तर मग ते खूप सेफली एक बॅक सीट घेऊन बोलले असते की मी ते ट्राय केलं, मी खुश झालो की मी ते ट्राय करून सोडून टाकलं. जॉब ते कंटेंट क्रिएशन मे बी असे पण असतील, जसं तू बोलतोय की त्यांना कंटेंटच बनवायचं आणि ते त्याच्यातच घुसतायत, सगळ्यांना तेच करायचंय. बट आय गेस दे विल फॉल अँड दे विल अंडरस्टँड. मी पण जेव्हा म्युझिक पण ते फॉल बॅक करायला नाहीये ना काही, तेच मी बोलतोय. त्याच्यामुळे मग मला माहित नाही तू आजूबाजूला चालू आहे की नाही तुझ्या, पण हे थेरपी आणि डिप्रेशनच्या गोष्टी काय एवढ्या टॉपिक, मी काय हे नाही बोलते की ते चुकीच्या गोष्टी, मी बोलतोय की हे टॉपिक्स आता एवढे का फ्लेअर अप होत आहेत. बिकॉज हे नसल्यानंतर, फायनान्शियल बॅकिंग नसल्यानंतर, एज्युकेशनल बॅकिंग नसल्यानंतर जो डिप्रेशन एक माणूस फेस करेल, एक व्यक्ती, ते किती हॉरिबल ॲज कम्पेअर्ड टू अनदर पर्सन हू हॅज दॅट बॅकिंग. ॲटलिस्ट ही विल बी मेंटली स्टेबल की आहे पैसा आहे आपल्याकडे, पैसे कमवू तरी आपण एक महिना काम करून. ही स्टेबिलिटीज नसल्यामुळे म्हणून हे टॉपिक्स फ्लेअर अप होतात. आय गेस त्याची सुरुवात ज्या पद्धतीने होते ना, जसं तू जाणलं की लक्झरी लाईफ बघून होते, ही सुरुवात चुकीची होते. बरोबर. दे शुड मेक कंटेंट बिकॉज दे वॉन्ट टू मेक नॉट टू बिकम समवन. इट्स लाईक लिटरली अ क्वेश्चन यू हॅव टू आस्क युअर सेल्फ की आयुष्यभर हे केल्याने मला पैसे नाही भेटले तरी मी करणार का? तेच. जर आन्सर येस और नो क्लिअर नाहीये, मग तुम्ही कन्फ्युज आहात. ॲज आन्सर येस आहे, देन ओनली डू इट. बरोबर. नो आहे तर लिव्ह इट राईट नाव. येस. त्याचा तुम्ही टाइम वेस्ट करताय, तुमचा स्वतःचा करताय आणि त्याच्यात लोकांना इन्व्हॉल्व करताय, त्यांचा पण टाइम वेस्ट. बरोबर. तुम्हाला आयुष्यभर नाही भेटणार पैशातून, आयुष्यभर. त्या मेंटॅलिटीने जर म्युझिक बनवतोय मी आणि मला तरी आवडतंय तर मी बनव. बरोबर. तो पहिला क्वेश्चनचं तेच. दॅट्स आय एम नॉट अफ्रेड ऑफ नॉट मेकिंग हिट्स. मला माहिती आहे, मी तर कमिटमेंट लेवल माझी आहे की मी 0 रुपीज कमवणार आहे म्युझिकमधून.
मला ती प्रोसेस ऑफ सिटिंग बिहाइंड अँड मेकिंग म्युझिक एवढी आवडते ना. त्याच्या पाठचं सायन्स तुला माहित असेल. हा, ते बेसिकली तुझ्या बॉडीमध्ये एक एनर्जी आहे हो, जी तू एक क्रिएट करतोय गोष्टींचं, ती एनर्जी तू रिलीज करतोय त्याचं ते एक्झॅक्टली. जे सेरोटोनिन बूस्ट वगैरे जे येतं. आणि बिकॉज इलेक्ट्रॉनिक म्युझिक आहे ना, इट्स सो व्हिज्युअल. मला दिसतंय काय होतंय. नॉर्मल म्युझिक मध्ये ते दिसत नाही. गिटार वाजवताना मला दिसत नाही काय होतंय नोट्स, बरोबर आहे ना. ते जोपर्यंत तू त्याच्यात टाकत नाही आणि तिथे ते वेव्ह फॉर्म्स येत नाही तोपर्यंत कळत नाही. लाईव्ह नाही दिसत. ह्याच्यामध्ये स्क्रीनवर दिसतं वेव्ह फॉर्म आहे, हे होतंय, बरोबर, असं जातंय, रिवर्ब म्हणजे हे होतंय, हे आता वाढलं फ्रिक्वेन्सी. सो ते बघण्यात मला व्हिडिओ गेम सारखं वाटतं. गेम खेळतो असं वाटतं. मग याच्यामध्ये आता तुझ्या जर्नीमध्ये घरवाल्यांचा सपोर्ट ते तर ऑलवेज सपोर्ट. ओके, ऑलवेज सपोर्ट आहे मला कधीच. आणि टचवूड ते नशिबात आहे माझ्या. ते असं सगळ्यांना आय नो सगळ्यांना नाही भेटत. नाही मिळत. आणि ते आहे माझ्या नशिबात ते की मला म्हणजे, कारण की मी पण तसे स्टेप्स घेतले. असं नाही की मी धीट राहिलो मला म्युझिकच करायचं. मी पण मला माहिती होतं मला जॉब करायला लागणार आहे. त्याच्यामुळे मम्मीचं पण असं होतं ठीक आहे बाबा जे करतो स्वतःच्या पैशाने करतोय, जॉब सांभाळून करतोय. तर एवढा काय प्रॉब्लेम मम्मीला नव्हता की हा बाबा काय करणार आहे, काय करतोय, हे सगळं. थोडा वरी झाली असणार की हाला हेच करायचंय आता, म्युझिकचं काय ना काय घेतच चाललाय, हा काय ते करत. बट शी नेव्हर बॉदर्ड मी सेईंग की हे बंद कर, असं कधीच नाही. बंद कर आम्ही हा शब्द कधी ऐकला नाही. इवन व्हेन टाइम्स वर टफ. कोविड मध्ये पण म्युझिक बनवतोय, जॉब पण शोधतोय, सगळं करतोय मी. पण कधी मला प्रेशराईज नाही केलं की नाही जॉब शोधे सगळं काय आहे, कधीच नाही. कारण खूप लोकांकडे काही लोकांच्या घरी नसतं तो सपोर्ट. मला नव्हते सगळ्यांच्या घरी नसते. गेन करावं लागतं ते. कधी कधी गेन करून सुद्धा ते नाहीच मिळत. ते खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती ज्यांना सपोर्ट असं मिळतो. म्हणजे मला मम्मी आय नो की असं हे नाही केलं नाही तू म्युझिक कर असं कधी असं सपोर्ट नाही केलं. बट शी डिडंट बॉदर मी की पण असं नाही करायला नाही. आय थिंक सो हर पॅरेंटने तेच केलं पाहिजे. पण ते नाही होत ना. म्हणजे मी पण ऑफ कॅमेरा. बट ते मुलांनी पण तेवढं त्यांना समजलं पाहिजे. एक्झॅक्टली. इट इज लाईक की तेवढं अंडरस्टँड म्युच्युअली समजा ना. आपले पेरेंट्स आपल्याला जे मना करतायत ते काय तुम्हाला हेट करण्यासाठी नाही करत. ते काय त्यांचा समज आहे की माझ्या पोरांनी कमवलं पाहिजे. अच्छा मग कमवून दाखवा. तेच बिकॉज देर आर मल्टिपल वेज टू प्रूव्ह देम. असंच नाही की तुम्हाला असं वाटतंय तुम्ही जो ऑल्टरनेटिव्ह करिअर घेतलाय तो जॉब पेक्षा जास्त डिफिकल्ट आहे. हो, जर तुम्ही जॉब नाही करू शकत तर ते पण नाही करू शकत. बरोबर. इट्स अ फर्स्ट लेवल. एक्झॅक्टली. ती लेवल मध्ये तुम्ही हरलेत, तिसरी सेकंड थर्ड तर तुम्ही जिंकूच नाही शकणार. मग तुम्ही एक गोष्ट इथून चालू करा पॅरेंट्सला प्रूव्ह करण्यापासून. काय करायचं पॅरेंट्सला प्रूव्ह की मी कमवू शकतो. हे प्रूव्ह झालं. नाव सेकंड टास्क, मेक इट बिग. डोंट गो जम्प टू थर्ड डायरेक्ट की नाही मी तर जॉबच करणार नाही मी आता. अरे बाबा पुढे जाऊन मोठा झाला तर सगळ्यांच्या हात पाय पडायला लागतात. बरोबर. हो, तिथे तर फक्त जॉबचे बॉसचेच पडायचे. हो ते आहे. इथे सगळ्यांचे पडायचे. इथे सगळ्यांबरोबर नीट राहायचंय तुम्हाला. हर एक म्हणजे किती रिलेशन सांभाळायचे. आणि मोठा झाल्यानंतर तुझी एक चूक आणि पूर्ण मग सुरू. मग तिथे एक चूक काय जास्त जॉब मधून काढायची दुसरा जॉब लावतील. दॅट इज मच इझियर. हो, ट्राय द इझियर. एव्हरी सिंगल डे ऑफ डाऊट अँड हे ते काढावं लागतो. तशा ह्या आपल्या फील्ड मध्ये तर एव्हरी सिंगल काम करावं लागतं. 24 इफ यू आर नॉट वर्किंग 9 to 5 इट इज 24/7. सो नाव देन इट इज ऑन यू की हाऊ यू युटिलाइज दॅट 24 hours. 9 to 5 चा एक वेळ बरं आहे. 5 वाजेनंतर त्रास नाही. घरी जाऊन तुम्ही चिल करताय, मूवी बघताय. इथे एक मूवी लावली टॅन फोन वाजायची चालू. तेच मी म्हणलं. पण हे आपल्या हातात असतं 24 तासामध्ये आपल्याला. पोरांनी पण समजलं पाहिजे. ते तुम्हाला सांगणार नाहीत पॅरेंट्स एक्झॅक्टली काय ते. बट यू नीड टू अंडरस्टँड. तुम्ही एवढे लहानपणापासून आहेत त्यांच्या बरोबर. तुम्हाला एवढं तरी समजेल होतं जे पॅरेंट्स. ते तर जर तुमचे पॅरेंट्स रिच असेल तर आय डोंट थिंक सो दे आर एक्सपेक्टिंग मनी फ्रॉम, बट दे आर एक्सपेक्टिंग समथिंग. हो, त्यांनी तुम्हाला चांगलं एज्युकेशन दिलंय का, कारण की बाबा हा चला आम्हाला असं झालं पाहिजे. सो मेनी पीपल जे वर इंजिनियर, डेड माउस वॉज अन इंजिनियर, डिझायनर, सगळे ते करून मग आले. आय नो काय लोक डायरेक्ट गेले आणि डायरेक्ट त्यांनी सगळं सोडलं. बट दे हॅड टू फेस दॅट डिफिकल्टीज ना. पण तेच वर्ल्ड इज अनफेअर. पण ते सॅडली असावंच अनफेअर. सॅडली वर्ल्ड इज अनफेअर बट लकीली इट इज इन आवर फेवर असंच बोलून चालेल. इट हॅज टू बी अनफेअर. बघ सिम्पल आहे. बघ कुणाचं तरी चांगलं तेव्हाच होतं जेव्हा 4 लोकांचं खराब होतं. ते तेव्हाच होणार जेव्हा वर्ल्ड अनफेअर राहणार. ते तर आहे. वर्ल्ड फेअर राहिला सगळ्यांचं चांगलं होईल. तुम्हाला जे पाहिजे ते नाही भेटणार. इट इज अ व्हेरी क्रुअल थॉट बट दॅट इज अ रियालिटी. हो. मी म्हणून तर तो वर्ड यूज केला ना, सॅडली द वर्ल्ड इज अनफेअर. जेव्हा मला बुक करतात 4 लोकांना रिजेक्ट करून मला करतात ना. हो,
द वर्ल्ड फेअर असतं तर नाही, वर्ल्ड हॅज टू बी अनफेअर. यू कॅन टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट अनफेअरनेस. बरोबर. हॅज दिस फेम पिरियड आता जसं की जसं जसं ग्रो होतो तसे लोक सुटत जातात आपल्याकडून, आपले लोकच कधी कधी. मग तुझं असं झालंय का जे लोक तुझ्यासोबत स्टार्टिंगला होते ते अजून पण आहेत? सो दिस इज अ व्हेरी, मी बोललो नाही कधी, बट आय स्टार्टेड कटिंग ऑफ पीपल. वॉज इट मे बी यू आउटग्रू देम? नाही, आय डिडंट. आय लाईक देम, अच्छा, बट आय डोंट थिंक सो दे शुड बी अराउंड मी. दे नेवर थिंक अबाउट पॉझिटिव्ह थिंग्स. अच्छा. दे नेवर थिंक अबाउट चांगल्या गोष्टी होतील पुढे जाऊन. त्यांना लोकांचे प्रॉब्लेम्स बद्दलच बसून बोलायचंय, कंप्लेनिंग करायचंय आयुष्यभर. मला त्यांच्याशी काय प्रॉब्लेम नाही, बट जर मला काय अचीव्ह करायचंय, आय नो आय डोंट नीड दिस पीपल अराउंड मी. सॉरी, म्हणजे आय हॅव टू लेट देम नॉट बी इन माय लाईफ. तर काय काय आहे वर एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह ते लोक. मला कधी आम्ही कंप्लेनिंग, दे विल ऑलवेज हॅव अ सोल्युशन टू इट बेसिकली. काहीतरी म्हणजे ते समजलं ना तुला, पॉझिटिव्ह. जसं तू आणि आपण म्हणजे भेटलेलो, आपण कंप्लेन नाही करत. काहीच नाही. लाईक आय रिअलाइज दॅट, आय टोल्ड यू दॅट. येस येस येस. तर तसं आहे की मला हे समजलेलं बाय रिडिंग बुक्स ऑफ बिग पीपल, जसं स्टीव्ह जॉब्सची डॉक्युमेंटरी. लोकांचा खूप इम्पॅक्ट होतो तुमच्यावर. हो होतो ना. तुम्ही जर पॉझिटिव्ह, आणि आय एम नॉट टॉकिंग अबाउट सक्सेसफुल लोक ठेवा जवळ, इट्स अबाउट पॉझिटिव्ह लोक. पॉझिटिव्ह, बरोबर. पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक. हे सारखं कंप्लेनिंग आणि हे नेचरचे लोक जर तुमच्याबरोबर आहे, भले ते खूप चांगले आहेत, ते खूप चांगले फ्रेंड आहेत तुमचे, तुम्हाला त्यांना हार्टचं म्हणजे हार्टला स्टोन बनवून त्यांना लांब करावं लागेल. बरोबर. जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर. जर तुम्हाला काय नाही करायचं, ठीक आहे, बी विथ एव्हरीवन, बी पीपल्स पर्सन. बस तुम्हाला काय करायचं नाही, तुम्हाला हेच पाहिजे, तुम्हाला एक चांगली लाईफ पाहिजे, जॉब करायचं, ठीक आहे. बट इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, दिस इज गोइंग टू कॉज अ बिग ट्रबल टू यू. दिस पर्सन इज गोइंग टू बी अ बिग प्रॉब्लेम टू यू. कारण की तो तसाच विचार करणार, तो तसाच कंप्लेन राहणार, तो त्याचे प्रॉब्लेम्सच करत राहणार, ते प्रॉब्लेम तुमच्या डोक्यात आणत राहणार. बेटर लेट देम गो आणि जस्ट स्टे अवे फ्रॉम. आणि हे मला करायला वाईट मलाच वाटते. त्याचा लॉस पण आपल्याला मलाच माहिती आहे. आय वॉन्ट टू, आय लाईक दॅट पर्सन, बट आय कॅनॉट बी विथ दॅट पर्सन. तर ते मीच स्वतः केलंय. तू सांगितलंस की जातात लोक, ते मीच काढलेत. आणि हे डिसिजन घेण्यासाठी ना खूप क्लॅरिटी पण लागते. हे असंच रस्त्याच्या कोणाला पण समजत नाही. त्या गोष्टीमध्ये पडून एक्सपिरियन्स करून जेव्हा मी नवीन नवीन लोकांना भेटतो आणि ते लोक दे हॅव न्यू फ्रेंड्स माझे, तर मी त्यांना जसं आता मी तुला सांगितलं, मी त्यांना ते सांगतो, बाबा तुला लोक कट ऑफ करावे लागतील. हो. किती करतात, मग नाही जमत. ते बोलतात नाही यार असं नाही, तो नाही विचार करतो, या ती विचार करते वगैरे. म्हणजे ठीक आहे भाई, आता मी काय बोलू शकतो. मी जे केलंय त्याचे रिझल्ट मला दिसत आहेत. बरोबर. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते एक माणूस तुमच्यामध्ये नेगेटिव्ह आला, तुमच्यात ती नेगेटिव्हिटी पसरणार. कंटेजियस एनर्जीज. एनर्जी मी खूप मानतो. एनर्जी मी पण मी जर एका रूम मध्ये आणि मला इथे एक नेगेटिव्ह माणूस जर दिसला, मी इथून बाहेर जाईन. कारण की तेच आहे ना यार, तुमचं ब्रेन कितीतरी डिसिजन्स घेऊन या पोझिशनवर पोहोचलंय. आय डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॉय इट. आणि मला असं वाटतं मी राईट डिरेक्शन मध्ये, आय एम नॉट सेइंग की मी काहीतरी बारी करतोय, बट मी राईट डिरेक्शन मध्ये जातो. माझ्या डिरेक्शनला मिसलीड करणारा लोक नाही पाहिजेत. जे माझे एकदम आधीपासूनचे जे फ्रेंड्स आहेत, जे सपोर्ट आहेत, ते आहेत अजून पण. म्हणजे बेस्ट फ्रेंड्स ते माझे. आय हॅव अ व्हेरी स्मॉल सर्कल. बरोबर. आणि इट डझंट मीन दॅट आय डोंट मीट न्यू पीपल. असं नाही की अरे आय मीट देम, बट 1-2 पॉईंटने जर मला असं वाटलं अरे हा माणसाचा इफेक्ट होतोय माझ्यावर, जर इफ इट्स बिझनेस तर आय डोंट केअर. बिझनेस आहे तो माणूस कसाही असू दे. दिस इज अ बिझनेस टू बिझनेस टॉक. पण जे असं वाटते नाही अरे आपण टू मचच फेवरमध्ये आपण उगाच त्याशी बोलायला बघतोय, तर कट ऑफ. सॉरी, तुझ्यावर बिझनेस पण नाही करायचा. अशा टाइममध्ये आपण खूप स्पिरिच्युअल होऊन झाल्यानंतर आपण मॅनिफेस्टेशन वगैरे पण मानायला लागतो आपण, किंवा आपण इनडिरेक्टली करतो. जरी तुझं ते कदाचित पर्पज पण नसेल किंवा गोल पण नसेल की मला हे करायचंय मॅनिफेस्ट, तरी इनडिरेक्टली सटली होऊन जातात. तर असे तुझ्याकडे काय एक मोमेंट किंवा इन्सिडेंट असेल जे तुला एकदम कोर मेमरी बनून गेले तुझी, की अरे हे झालेलं असं? सो मी द सिक्रेट मध्ये खूप मानतो. द सिक्रेट जी बुक आहे, अरे क्या एक नंबर यार.
तू पण रीड केले ना. मग द सिक्रेट, पॉवर ऑफ नाव, द सिक्रेट मी मला एका माझ्या फ्रेंड दिले आणि थँक गॉड रॉन्डा बर्न आहे ना तिचं. थँक गॉड त्याने मला ती गिफ्ट केली आणि आय रेड दॅट. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तेव्हापासून मानायला लागलो. अट्रॅक्शन, येस. आय गेस इट वर्क्स बिकॉज इट वर्क्स बोथ सायंटिफिकली अँड स्पिरिच्युअली एव्हरीथिंग. म्हणजे आपण असं गृहीत धरू की काही काही लोकांना नाही माहित, मग त्यांच्यासाठी एक सिम्पल लँग्वेज मध्ये तू सिम्पल. सो बेसिकली लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट इज बेसिकली एक बनवला आहे रूल, एक माइंडसेटचा रूल, की हा सिक्रेट आहे, असा माइंडसेट असावा सगळ्यांचा. माइंडसेट आहे पहिला तर बिलीव्ह, देन आस्क अँड रिॲक्ट. त्याचा शब्द काय वेगळं, अफर्मेशन्स पण आहेत ना त्याच्यात. पहिलं तर बिलीव्ह करा. फॉर एक्झाम्पल मला डीजे बनायचं होतं, मला मोठा डीजे बनायचं, मला असं सक्सेसफुल. पहिलं तर बिलीव्ह करा तुम्ही आहेत डीजे मोठे. येस. ते टाइम फ्रेम तर नंतर आहे, मी 20 वर्षाने बनणार, पण 20 वर्षाने तुम्ही जसं असाल ते आत्ताच पहिलं तर बिलीव्ह करा की 20 वर्षांनी मी होणार, पण होणार आहे सम टाइम, आय डोंट नो, कधीतरी होईल. टाइम फ्रेम नका लावू त्याच्यावर, बट होणार आहे. सेकंड, आस्क फॉर इट. स्पेसिफिक आस्क करा काय पाहिजे ते. येस. जसं फॉर एक्झाम्पल मला मोठा डीजे बनायचं, हे स्पेसिफिक नाही. बी व्हेरी स्पेसिफिक, मला हे पाहिजे है ना. फॉर एक्झाम्पल मला वर्ल्ड नंबर 1 डीजे बनायचं. दिस इज व्हेरी स्पेसिफिक. स्पेसिफिक गोष्टी मागाल तर तुम्हाला समजेल तिथे पोचायचं कसं. फॉर एक्झाम्पल ते गाडी चालवतो आपण, तुम्हाला लोकेशनच माहिती नाही तर कसं पोचणार. नुसतं सांगितलं की जायचंय, की कुठे जाणार, एक्झॅक्टली कुठे पोचायचं ते नाही माहिती ना. बरोबर. मी बोला मुंबईला, अरे मुंबईला कुठे जायचंय, बरोबर, कुठे मुंबई, आखी मुंबई गाडी फिरत बसू मी. तुम्हाला गोल समजेल. थर्ड, रिॲक्ट. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटत राहतील. सगळे लकी आहेत जगात, लक आत्ता पण आहे, सगळं लक आहे. यू नेव्हर नो. हे पॉडकास्ट करणं लकी आहे माझ्यासाठी, काहीतरी होणार आहे यानंतर. मी रिॲक्ट केलं ना त्याला, कारण मला माहिती आहे हे माझा जे गोल आहे ना, हे कुठेतरी येऊ शकतं. मी फालतूगिरी नाही करत आहे, मी तुझ्याशी बसून टाइमपास नाही करत आहे. मी बोलतोय काहीतरी गोष्टी बोलतोय जे 4 लोक समजतील. तर मला ते समजलंय की माझा हा गोल आहे, हेला मी रिॲक्ट करणार या गोष्टीला. आणि काय काय गोष्टी मी रिॲक्ट नाही करणार, कारण की त्याच्यात माझ्या गोलची संबंधच नाही. सो हे सिक्रेट आहे. तर दिस इज लाईक मॅनिफेस्टेशनला ब्रेकडाऊन केलेलं आहे. बरोबर. म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. मॅनिफेस्टेशन हेच असतं ना, मी बिलीव्ह करतोय आणि हे, बट त्याला इट्स एक्सप्लेन्ड इन अ व्हेरी इझी वे विथ एक्झाम्पल्स. इन द बुकमध्ये एक्झाम्पल्सच खूप आहेत, त्याच्यामुळे समजण्याला सोपं जातं. तर ते मी रीड केलेलं आणि त्याच्यात मी एकदा ना एक काहीतरी डॉक्युमेंटरी बघितलेली. नाही, आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट आय मॅनिफेस्ट. ओके. सो डेव्हिड गेटाचा काहीतरी शो होता आणि त्याला मजबूत लाईन लागलेली त्या शोला, आणि तो इमोशनल झाला ते बघून. अरे मला एवढे लोक बघायला आले त्यात, मला असं वाटलं मी तो आहे, मी बिलीव्ह करणार. अरे यार मला पण असं मी जाईन आणि यार एवढी लोक आले माझ्यासाठी असं. आणि ते झालं ते पुण्याच्या बॉलरच्या शो मध्ये. अच्छा, आत्ता का रिसेंटली फर्स्ट जो बॉलरचा शो झाला दिसमध्ये, ते 2-3 महिने झाले असतील. आणि आय सॉ अ लाईन फॉर मी. क्या बात. आणि मी गाडीत होतो आणि तसंच, म्हणजे तो पण ते गाडीतच होता आणि तो ते बघत होता आणि मी ते बघितलं आणि मला असं मी पण असं जाईल. 2 किलोमीटरची लाईन माझ्या, लिटरली ते होतं, लिटरली तेच झालं त्या दिवशी. मी ते इमॅजिन केलं तसंच होणार आहे दिवशी, की असं मी जात असेल, माझ्यासाठी तेवढी लाईन लागली तिकीट घेण्यासाठी. लाईन लागणं बाई हे किती मोठी गोष्ट आहे. हो, समबडी इज वेटिंग फॉर यू. लाईन मध्ये लागलाय तो. लाईक इव्हन हे जेव्हा डेव्हिड गेटाचं बघितलेलं तेव्हा आय ऑल्सो अटेंड कपल ऑफ कॉन्सर्ट. जेव्हा मी लाईनीत उभं राहायचो एक दिवशी असा आणि डीजेला बघायचो. सम पीपल आय सी मी असं असेल आणि लोक लाईनीत असतात. आणि ते झालं आणि आय फेल्ट एक्स्ट्रीमली क्राईड. नाही कंट्रोल झालं तेव्हा. लोकांना हे ऐकून असं जे मानत नाहीत किंवा न्यू टू द टर्म्स असतील त्यांना हे खूप स्टुपिड वाटतं, पण हे खूप रिअल आहे. हे तुम्ही ती स्टुपिडिटी बाजूला ठेवून जर का तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस करून बघितलं ना, ते पण आहे ना, तुमचं जे गोल आहे तुम्ही काय मॅनिफेस्ट करता ते पण इम्पॉर्टंट आहे. हा, प्रॅक्टिकली मी हे मॅनिफेस्ट केलं की मी उडतोय, अरे एक सेकंड, म्हणजे कळलं समजलं ना. इट कॅनॉट बी इम्प्रॅक्टिकल. आम्ही तर गृहीत धरतो की तेवढी अक्कल लोकांना आहे, मगच हे करा. असं नाही की काही विचार करून मॅनिफेस्टेशन ते मग ते स्टुपिडिटीच्या लाईनीत घुसतंय. ते तसं नाही, पण खूप प्रॅक्टिकली जर काही गोष्ट केली ना, खूप मी तर हे मी जेव्हा 21 वर्षाचा होतो तेव्हा वाचलेली बुक. मी तेव्हापासून ग्रेटफुलनेस आणि एम्पथी, कारण ती बुक तेच टीच करते. सगळ्या ते छोटे छोटे गोष्टी आहेत की आणि पण ही गोष्ट जर का खूप लोकांनी वाचली ना, हे खूप काय म्हणतात रूट्स मध्ये जर का तुमच्या घुसल्या ह्या गोष्टी,
तुम्हाला तो सगळा बॅलन्स कळतो मग Yes. कुठे एम्पथी दाखवायची, कुठे आणि सिम्पथी, ज्यांना वाचायला बोर होत असेल त्याची मूवी Movie आहे, हा. युट्यूबवर आहे. म्हणजे हायली रेकमेंडेड बाय बोथ ऑफ अस. हिंदीमध्ये, मराठीमध्ये, मराठी. इंग्लिशमध्ये, हर Yes. लँग्वेज मध्ये. असं नाही की तुम्हाला ते इंग्लिश समजत नाही किंवा काय. हा. लाईक हर लँग्वेज मध्ये तो कॉन्टेंट अवेलेबल आहे. आणि अशा गोष्टी ना खूप इंटेलेक्च्युअल म्हणजे खूप 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 वेगळे टाईपचे लोक बघतात, ऐकतात, त्यांना हो. ह्याची नॉलेज असते, पण ते जास्त सांगत नाहीत कारण लोकांना वाटतं की आपण चुकी आहे, हा, म्हणजे त्यांना समजणार म्हणून नाही. समजणार नाही, म्हणून लोक गप बसून स्वतः नॉलेज घेतात. आता स्टोइसिझम बद्दल तू वाचलंय की नाही माहित वाचलंय, नाही, पण I know. स्टोइसिझम जर का लोकांनी प्रॅक्टिस केलं, ग्रीक मायथॉलॉजी. येस येस येस, तर भाऊ किती लोक काय काय प्रॉब्लेम्सला असे हो, मी करतो follow. फक ऑफ करून टाकतील प्रॉब्लेम्सला. सो मी करतो ते फॉलो. मला पटतं ती गोष्ट. तेवढा विश्वास पण असला पाहिजे की काहीतरी गोष्टी आहेत बाबा जे ह्या गोष्टींना बॅकिंग देतात. देर आर सम थिंग्स दॅट सायन्स कांट प्रूव्ह. हेच ना, मॅनिफेस्टेशन थोडी सायन्स प्रूव्ह करू शकतो. हा, बिकॉज यू हॅव टू बिलीव्ह इन द युनिव्हर्स, देयर समथिंग हायर पॉवर इज देअर. या गोष्टींना तू म्हणजे असं जर का तुम्हाला वाटते की चुपचाप आहे तर मग असं काही प्रॉब्लेम नाही. वी आर नॉट फोर्सिंग आवर नॉलेज ऑन टू एनीबडी एल्स, बट इफ यू ट्राय इट, मे बी सगळंच ट्राय करून बघितलं, हे पण ट्राय करून बघा, कदाचित तुमचं चांगलंच होईल. असं काही वाईट तर होणार नाही कोणाचं, नाहीतर काय 1-2 दिवस वेस्ट होतील तुमचे. हा, काय म्हणजे मूवी कायच बघितली होणार ठीक आहे, पिक्चर सारखं बघा ते. हा, नाही आवडलं ना का हो? मग एकदा बघायला काय जाते. बिकॉज मला पहिलं मेन तर हे आवडलं, इट इज नॉट अबाउट रिलिजन ॲट ऑल. इट इज नॉट फेवरिंग, नथिंग टू डू विथ दॅट. नथिंग टू डू विथ एनी स्पेसिफिक रिलिजन इन द वर्ल्ड. बरोबर. काही नाही. इट इज व्हेरी न्यूट्रल अँड इट इज व्हेरी अबाउट ह्युमन्स. As a डेली human प्रॅक्टिसेस. इट डझंट टेल यू की हे रिलिजन चांगलं आहे ना, हे या रिलिजन मध्ये असं करतात आणि असं काही नाही. इट्स व्हेरी मच अबाउट ह्युमन्स अँड दिस इज हाऊ. आणि मी हे अप्लाय जेव्हापासून चालू केलं आहे, सॉ द यू कॅन सी द रिझल्ट. स्टोइसिझमचा एकच एकदम कॉमन आणि एकदम साधा कोट, जे जर का लोकांना असं वाटत असेल बाउन्सर जात असेल कोणाच्या, स्टोइसिझमचा एकदम सिम्पल कोट, समटाइम्स टू इवन लिव्ह इज अन ऍक्ट ऑफ करेज. हा, अशा गोष्टी जर का ते गोष्टी शिकवतोय म्हणजे किती एका इट्स व्हेरी ह्युमन. हा, म्हणजे ह्याच्यापाठी काय गॉड नाही किंवा सायन्स नाही का, फंडामेंटल्स ऑफ ह्युमन थिंकिंग एक्झॅक्टली आहे ते. या अशा सगळ्या फेजेस मध्ये, सिन्स वी आर टॅपिंग इन टू सच टॉपिक्स, डिप्रेशन वगैरे काही फेज आलेला तुझ्या लाईफमध्ये? मला असं वाटलेलं मी कधीच म्युझिक आर्टिस्ट नाही बनणार मोठा. अच्छा, कधीच नाही होणार. काहीच होत नव्हतं ना. म्हणजे इव्हेंट्स काय काय नाही झालेले. बेसिकली मी डेमोज पाठवायचो आणि रोज रिजेक्शन यायचे. रोज तू मेल खोलतोय रिजेक्शन, मेल खोलतोय रिजेक्शन, मेल खोलतोय रिजेक्शन. आय हॅव सीन ॲटलीस्ट 5,000-6,000 रिजेक्शन. ते टेम्पलेट पण मला माहिती होतं ते काय लिहितात. हा, व्हेरी गुड डेमो बट कन्सिडर सेंडिंग अस नेक्स्ट टाइम. तेच असायचं. ते मला तेव्हा पण वाटलं की मी ना फुल आहे, मला नाही येत इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवता. मला कॅलिबरच नाही बनवण्याचं. तिथे पोहोचलेलो मी. आणि त्याच्यातून कसा बाहेर निघाला? एक वियर्ड नाही, एकदम इन्सिडेंट, अननोन इन्सिडेंट झाला. सो एक फ्रेंड आहे माझा, तो ओल्ड फ्रेंड, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माय, स्टील इन टच विथ मी. त्याने मला असंच आणि माझा जॉब चांगला चाललेला, वर्क करत होता ना, वर्क मस्त चाललेलं, सॅलरी सगळे चांगलं भेटतंय. फायनान्शियली आय वॉज इन डिप्रेस्ड. अच्छा, माझं होतं की मी कधी बनू नाही शकणार म्युझिक, असं होतं. तर त्याने मला असं विचारलंय क्वेश्चन की तू सोडलंस का म्युझिक, म्हणजे बंद केलं का म्युझिक, असं म्हणजे नॉट असं कॅज्युअली असतं ना. त्याला वाटलं जॉब चाललाय तर सोडला असेल, म्हणजे चाललाय जॉब चांगला तर कशाला करतोय म्युझिक, असं. तर दॅट हर्ट मी अ लॉट. म्हणजे असं नाही की अरे असा कसा बोलला, नाही, पर्सनली एक वाटलं, आयुष्यपद 8 वर्ष केलेली गोष्ट सोडलाय असं वाटतंय त्याला. हा तर माझा जवळचा मित्र आहे, बाकीच्यांना तर कन्फर्मच झालं असेल, आहे की नाही. पण मी रोज घरी म्युझिक बनवायचो. तर मला ते ट्रिगर झालं आणि आय डिडंट हेट हिम फॉर दॅट. मला वाटलं यार माझा जर बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड असाच विचार करतोय तर म्हणजे बाकीच्यांना तर कन्फर्म झालं असणार. तर मी विचारलं कॅमेरा काढून काहीतरी बनवून, व्हिडिओ बनवून टाकूया, समजायला बाबा इंटरनेट काय बनवतो म्युझिक, एवढं समजू दे चालू आहे काहीतरी. ते बनते आणि ते मराठी गाणं घेतलेलं कोइन्सिडेंटली. कुठलं? जांभूळ पिकल्या झाडाखाली कसं रिमिक्स मी बनवलं. ओके ओके ओके. कोइन्सिडेंटली इट वॉज अ मराठी सॉन्ग. आय नेव्हर प्लॅन्ड की मी मराठीचं काय करीन. मग हे जेव्हा ह्याने ट्रिगर केलं ना, मग ते मी टाकलं, मग मला आवडलं. अरे रिॲक्शन एवढी पण काय भारी नव्हती, पण यायची कमेंटमेंट. मग ती सिरीज बनवली, मराठी रिमिक्स नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, एव्हरी वीक आय टू पुट इट. तर 5वा 6वा काहीतरी मामाच्या गावाला होतं आणि दॅट टूक ऑफ.
हे तर मस्त आहे. ते आलं आणि दॅट वॉज अ टाइम मी काय शोज नव्हतो करत. हे घरात बसून हे विरील हेच बनवायचो. पण ते मला असं तेव्हा रिअलाइज झालं, अरे यार मी जगाला हे ऑडियन्ससाठी बनवायचं आहे, लेबल्ससाठी नाही. बरोबर. लोक ऐकतात गाणी, लोकांना ऐकवा गोष्टी, लेबल समोरून येईल जर खूप लोक ऐकायला लागले तर. तेच झालं. स्पिनिंग समोरून आला, आम्ही डेमो नव्हता पाठवला स्पिनिंगला. स्पिनिंग समोरून आलं की आम्हाला आवडलं. आणि जिथे मी असे लेबल्स कडून रिजेक्शन करतोय, टॉपचा लेबल मला बोलतोय तुझं गाणं आम्ही रिलीज करतो, त्यांच्याहून सगळ्यांचा टॉप तो आहे. हो आहे की नाही. स्पिनिंग खूप मोठा आहे, खूप मोठा आणि लेबल ते केव्हापासून आहेत ब्रो, exactly. वेल एस्टॅब्लिश्ड आहेत ते. सो तो ट्रिगरने मला आउट केलं डिप्रेशनचा, की बाबा ऑडियन्ससाठी बनवतच नव्हतो आज एवढा वेळ. म्हणजे ऑडियन्स ऐकवत नव्हतो. अजून पण ऑडियन्ससाठी बनवणं वेगळी गोष्ट झाली. मी ऑडियन्सला ऐकवत नव्हतो की ऑडियन्सला दाखवत नव्हतो की म्युझिक बनवतो. यू हॅव टू पुट इट आउट देअर फॉर देम. पुट युअर वर्क आउट. एवढं स्ट्रेस जातं ना डोक्याचं. काय पण 15 मिनिटाची गोष्ट पण टाकलं बाहेर, अपलोड, ज्याला बघायचं तो बघेल. डू यू थिंक इगो प्लेड अ बिग रोल इन द सेन्स, नॉट इन अ नेगेटिव्ह टर्म, बट सेइंग की ते तुला ट्रिगर झालं, मग तो थोडासा एक इगो हिट झाला असेल की नाही यार आपल्याला ते करायची होती गोष्ट, आणि ती जर का नाही केली तर मी स्वतःला अनआन्सरेबल असेल, स्वतःला मी बघू नाही शकणार. हा, माझ्यात आहे तर इगो. हा, इगो असावाच सगळ्यांमध्ये माझ्यात. हा म्हणजे ते टू क्लॅरिफाय, इगो असणं नॉर्मल हे नको करायला की हा काय बोलतो इगो असू दे. बघ, इगोचा शेवटी तर तोच मिनिंग आहे. तो कसा आहे, गुड वे बॅड वे. आता माझा इगो असा आहे, नाही प्ले करणार तुझं गाणं, जा. काय माझा इगो तो, ज्याला वाईट वाटतं त्याला वाटू दे. नाही प्ले करणार, जा बॉलिवूड जा, तरी शो करून दाखवीन, जा. हा इगो आहे माझा. पण ते असणं गरजेचं आहे. युअर इगो कॅन इदर मेक यू ऑर ब्रेक यू, तसा वाला हिशोब आहे तो. इगो तेव्हाच ठेवा जर प्रूव्ह करायचा कॉन्फिडन्स आहे तुमच्या. ते तर आहे. इगो असणं साधी गोष्ट नाही, म्हणजे त्याला सांभाळणं पण आलं पाहिजे. आता मला जर सांगायचंय की नाही मी मराठीच प्ले करणार आहे, मग मी करतो पण आहे ना, मी रोज त्याचे रिमिक्सेस बनवतो, गाणी बनवतो, हे करतो, एफर्ट लावायला पाहिजे. ते उगाच इगो नका जाऊ. आणि असला जरी ना तुझ्यात इगो वगैरे, युअर ॲरोगन्स विल लेटर बी प्रूव्ड विथ युअर सक्सेस. म्हणजे तुझ्यात लोक बोलतात इगो आहे वगैरे, पण तुझं काम पण दिसतंय ना, मग पीपल ऑटोमॅटिकली कन्फर्म टू युअर सेटिंग. आणि मी माझा इगो तिथपर्यंतच ठेवतो. हा, दुसऱ्या ट्रान्सलेट होऊन नाही देत. म्हणजे अँगर किंवा ह्या गोष्टींमध्ये मला होता इशू, जेन्युइन अँगर इशू होता आधी. बट येस, आय गॉट इट ट्रीटेड. म्हणजे फॉर थेरपिस्ट आधी कोविडच्या टायमाला देर इज टू बी थेरपी सेशन्स ऑनलाईन. ओके, तू थेरपी वगैरे बेसिक थेरपी. आय वॉन्टेड टू अंडरस्टँड व्हॉट इज द प्रॉब्लेम. का असं मी काय एवढा रागवतो आणि मला कसं ट्रिगर होतं. अच्छा, हे अगोदर असे सगळे. सो आय गॉट इट ट्रीटेड. मला आता एवढं होतो कधी कधी. सो पहिला तर इन द ट्रीटमेंट आय गॉट टू अंडरस्टँड की दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. अँगर इज नॉट अ प्रॉब्लेम. अँगर इज अ फिलिंग. इट्स अ फिलिंग. बस तू कुठे आणि कसं ट्रान्सलेट करतोय तो प्रॉब्लेम आहे. अँगर असणं काही इश्यू नाही. काय त्या थेरपिस्ट शी टोल्ड मी की तू आता जेवढं, बिकॉज इन माय जॉब करियर आय वॉज रिअली गुड, because I got promotions really quickly because of my work and my straightforwardness. तर बरं, तुझं अँगरमुळे तुझं स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे. जो माणूस अँग्री नाही तर स्ट्रेट फॉरवर्ड नसू शकतो. बरोबर. तो थोडा डिप्लोमॅटिक होईल. तर तुझा जो स्ट्रेट फॉरवर्डनेस आहे त्याच्यात अँगर ट्रान्सलेट कर. कुणात रागवण्यात, कुणाला काहीतरी बोलण्यात, कारण की तू जे बोलतोय ते कदाचित तुला पण नाही माहिती तू काय बोलणार आहेस. तर जस्ट तेवढ्या पार्टसाठी तुझा अँगर ठेव, नंतर काढतो. मग नंतर तुला समजेल की एक्झॅक्टली रिॲक्ट कसं करायचं त्या अँगरवर. बरोबर. फॉर एक्झाम्पल, मला जेव्हा अर्लियर स्टेजमध्ये ते क्लब्स नाही बोलायचे ना की मराठी, मला पण रागच यायचा. पण आता टाइम नाहीये राग. तेव्हा काय करायचं तू? काय नाही, बसून अजून गाणी बनवा, 2 अजून बनवा, अजून जेवढं बनवू शकतो अजून हे करू शकतो. अजून मारामारी वगैरे नाही ना? नाही, कधीच नाही की नाही असा मला कसा असा बोलला ह्याला हे ना ते. अजून पण येतो मला राग कधी कधी. बट इट्स मिनिमायझिंग. इट विल नेव्हर गो. इट विल नेव्हर डिसअपिअर वन डे दॅट आय एम नॉट गेट. नाही, पण मी तेच बोललो की जशी तुझी जे पण ते थेरपिस्ट होते त्यांनी पण काय बोललं की ह्याच्यामुळे तू तिथे पोचला, जे पण तुला प्रमोशन्स मिळाले. मग सेम गोज विथ अँगर अँड इगो बोथ. हे दोघं गोष्ट असणं
हो, वाईट नाही पण गरजेचं आहे मला असं तर इट्स वाटतं. माय नेचर, इट्स इनबिल्ट इन माय नेचर. मी नेचर मधून ती काढू नाही शकत माझ्या. आणि ते कॉपी पण नाही करू शकत. नाही. ते असलं तर आहे तर ठीक आहे, नाही तर नाही आहे. त्याचा कोणामध्ये एक खराब वापर, इट्स लाईक अ वेपन. वेपन आहे. हो माझ्याकडे वेपन आहे, आता कसा असा उडसूड उडवत गेलो तर आय एम मिसयुजिंग दॅट वेपन. बरोबर आय शुड यूज द वेपन ॲट द राईट टाइम वेन इट्स रिक्वायर्ड. बरोबर. ते मग हे तुला कधी म्हणजे ते थेरपी वगैरे झाल्यानंतर तुला थोडं थेरपी ते नंतर समजायला स्टार्टिंग लागलं? मला समजायला लागलं की हा दिस इज ऍक्च्युली राईट. आय शुडंट गेट अँग्री अँड ट्रान्सलेट माय अँगर एनिवेअर. तर त्यांनी एक मला टिप दिलेली की मी त्याला सांगितलं की व्हॉट शुड आय डू राईट नाव टू स्टॉप इट. आय नो तुम्ही जे बोलताय ते राईट आहे, बट सो शी टोल्ड की वेअर समथिंग ऑन युअर बॉडी. हे बोलून की हे मी ना त्या टाइमापर्यंत घालणार जेव्हापर्यंत माझा गोल अचीव होईल. ओके आणि जर अँगर आला ते बघायचं फक्त. ओके. आणि दिस इज द ब्रेसलेट आय हॅव. ओ म्हणजे टार्गेट अजून अचीव्ह नाही म्हणजे झालं. बाकी पॉसिबल टार्गेट पकडून ठेवलं ना. नंबर 1 डीजे इन द वर्ल्ड इज अ बिगर टार्गेट. त्या दिवसापर्यंत मी हे घालणार आणि जर अँगर आला ना हे बघायचं. बोला आता हे अँगर काढून हे अचीव्ह नाही होणार आहे ना आपलं जे करायचं. तर राहू दे ना, सोड ना, करू द्या. गुड यार. म्हणजे हे तर किती म्हणजे चांगलं एक्झाम्पल होतं. सिम्पल थिंग, इट कॅन बी एनिथिंग. शी टोल्ड मी दॅट यू कॅन वेअर समथिंग, अ रिंग समथिंग दॅट. पण मी हे स्पेसिफिकली घातलं कारण माझ्या डॅड यूज टू वेअर समथिंग सिमिलर टू. ओके ओके ओके. इट वॉज अ सिल्वर ब्रेसलेट बट इट वॉज सिमिलर लुकिंग. सो मी असं बनवून घेतला स्वतःसाठी. गुड. म्हणजे चांगलं एक्झाम्पल आहे. लोक काय थेरपीच्या अगेन्स्ट असतात कधी कधी. नाही असं मला असं वाटतं करावी करावी, बिकॉज देर आर गुड थेरपिस्ट आउट देअर. त्यांना विश्वास करा पहिला तर. तुम्ही हे समजू नका जाऊ तुम्हाला वेळ लागलाय. डॉक्टर्स अँड थेरपिस्ट बोथ त्यांच्यावरती विश्वास करून जा की तुम्ही बरा होणार, हा माणूस मला बरा करेल. बरोबर. जर तुम्ही तेच आधी नाही असं काय नसतं मग तो नाहीच करणार. काय तो काहीच नाही करू शकत. मग काय माहिती लोकांनी टॅबू करून ठेवलंय ह्या रिसेंट टाइम्स मध्ये की थेरपी कोण करताय ब्रो, हे ते असं तसं. म्हणून मी एक गुड एक्झाम्पल म्हणून कारण मी खूप रेअरली असं तू जसं एक्झाम्पल दिला की तुला ते ब्रेसलेट वगैरे तू घालतो त्याच्याने तुला एक रिमाइंड होतं. आता तू हे बोलल्यामुळे कदाचित करोडो लोकांमधून 2 लोक तर हे अप्लाय करून काहीतरी करू शकतात. तर ते चांगलीच गोष्ट आहे. मे बी त्यांना करायची थेरपीला जायची गरज नाही. इट्स नॉट अबाउट अचिव्हिंग समथिंग ऑर समथिंग. इट्स जस्ट बिंग ओके विथ व्हॉट युअर नेचर इज. इट्स नॉट लाईक यू हॅव टू रिमूव्ह दॅट. आणि जसं अँगर आहे, काय काय लोक अँगरचं ट्रान्सलेशन मारामारीत करत असते. सो मारामारीला कमी करायचं, अँगरला नाही. बरोबर. तुम्ही उठून कुणाला मारताय दॅट इज रॉंग. त्याचं अँगर आहे ना, यूज इट ॲज अ गुड थिंग. तेच म्हणजे यू आर मिसयुजिंग युअर गन. तुम्ही जरा रॉंग उपयोग करताय. लोकांना माहिती की नाही माहित भाऊ मॅरिड आहे आपला, 1 man डाऊन आहे. तर हाऊ इज मॅरिड लाईफ गोईंग? ग्रेट यार. म्हणजे आय हॅव बीन नोन माय वाईफ फॉर नाव 10 years. 8 years रिलेशनशिप. रिलेशनशिप क्रेझी. तुमच्या नाही, माझ्या ह्याच्यात बऱ्याच लोकांनी फकअप केलंय. ते मी निघाला असा जरा चांगला टाईप फुलपर्यंत रिलेशनशिप ठेवणार, कारण की आय डिडंट हॅव टाइम फॉर अदर स्टफ. नाही पण ते 2-way स्ट्रीट आहे. ते वहिनीचं पण चांगलीच असणार म्हणून ते टिकलं. क्रेडिट गोष्ट ऑल्सो. हा 2-way 1-way स्ट्रीट थोडी. ते बरोबर आहे. सो क्रेडिट गोज टू हर. शी ट्रस्टेड इन मी आणि we support each other's careers. She is a yoga instructor. Okay. She wants to do that. She has her own goals. I have my own goals. We respect each other goals. We respect each other in front of other people. We don't जसं एक गोष्ट आजकाल खूप कॉमन आहे. आय डोंट नो वाय इट्स अ ट्रेंड. तेच फिमेल ओरिएंटेड जोक मारणं वाईफवर 4 चौकात गेल्यावर, ड्रायव्हिंग बद्दल बोलणं, हे सगळं. वी डोंट डू ऑल दॅट. आय हेट डुईंग दॅट. आय इवन हेट समवन डज इन फ्रंट ऑफ मी. मी तिथेच कट करतो त्या माणसाला, नाही तर काहीतरी बोलून टाकतो. मला नाही आवडत. उगाच काय उगाच. अरे हे तर ते ना, अरे यांचं बायकांचं तर, अरे काय बायकांचं ब्रो. तू तिला इज्जत नाही येणार, तू कशी एक्सपेक्ट करतो ती तुला देईन? कधी असं झालंय तुझ्या समोर कोणी? किती वेळा झालंय. नाही वहिनीला काहीतरी बोललं आणि माझ्या वाईफला तर नाही कोण. ते त्यांच्या वाईफला बोलतात रे. त्यांच्या वाईफ या त्यांच्या गर्ल. नाही मी असंच क्युरियस होतो की सिन्स यू टोल्ड मी अबाउट युअर. शी इज इनफ. अच्छा. समोरच्याला बोलायला मला काय बोलायची गरज नाही. शी इज अ कराटे पर्सन. शी इज अ योगा पर्सन. इज अ एक फाईट मध्ये समोरचा टाईट. नाही तू ओके आहेस ना? मी या गोष्टींबद्दल बोलते का? यू वॉन्ट टू कीप इट प्रायव्हेट वगैरे असं?
ऑल गुड. ऑल ओके ना. रिसेंट टाइम्समध्ये तू नोटीस केलं की नाही, मी जर ऑब्झर्व करतोय खूप गोष्टीमध्ये की पीपल आर फाइंडिंग इट व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड अ गुड पार्टनर टू गेट मॅरिड. हो, हे तू बघितलंय का? मी म्हणून सांगितलं तू बोला ना तुमच्यासारखे लोक बोला नाही भाई, तेव्हा पण प्रॉब्लेम होताच. सगळ्यांच्या टायमाला प्रॉब्लेम आहे. इट्स अ जनरल प्रॉब्लेम. वाय डू यू थिंक असं आता? मला बाकीच्यांचं माहिती नाही. आय कॅन गिव्ह अ कॉन्व्हर्स काय बोलतात थिअरी ऑन दॅट, की माझं वर्क झालंय राईट, माझं नीट झालंय वर्क सगळं. तर कॉन्व्हर्स थिअरी ही असेल की जे आम्ही करतोय ते कदाचित ते लोक नाही करत. जसं की जसं रिस्पेक्टिंग इच अदर फर्स्ट राईट, सपोर्टिंग इच अदर्स करिअर्स, हे आपल्या इंडियन फॅमिलीजमध्ये नाही दिसत. नाही दिसत. हो, मुलाचं करिअर, मुलीचं करिअर नाही. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्यात तसं नसतं. मी तिला सांगितलं तू तेच करायचं जे तू ज्यासाठी आपण भेटलोय आणि त्याच दिवसात तुला ते करायचं होतं ना, तेच करायचं. हो, ठीक आहे. दॅट इज सेकंड प्रॉब्लेम. थर्ड, सगळ्यात इम्पॉर्टंट आय गेस आम्हाला असं वाटतं की अ मॅन हॅज टू अंडरस्टँड की ती जास्त कॉम्प्रोमाइजेस करून आली आहे तुझ्याकडे. हो. हे मेल इगोला पटत नाही. माझं गाणं वाजतंय म्हणून मी पॉज झालेलं. मी काही विचार नव्हतो करत. म्हणजे हे तुम्हाला नाही ऐकू येणार पण मामाच्या गावाला वाजतंय बॅकग्राऊंड मध्ये एक ग्राउंड आहे, तिकडे डीजे चालू आहे आणि तिकडे भावाचं गाणं सुरू आहे. मामाच्या गावाला ती जास्त कॉम्प्रोमाइजेस करून आली तुझ्याकडे. हे मेल इगोला पटत नाही. माझं गाणं वाजतंय. सो कुठे होतो मी? हा, तिसरी मेन गोष्ट ही आहे की अ मॅन हॅज टू अंडरस्टँड दॅट अ फिमेल इज डुईंग मच मोर कॉम्प्रोमाइजेस देन यू. बरोबर. यू हॅव टू रिअलाइज दॅट. ती जेव्हा लग्न करून येणार आहे ती आपली फॅमिली सोडून येणार आहे. तुला नाही करायचंय ते. दॅट इज अ बिगर कॉम्प्रोमाइज. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. हा, तुम्ही पण करताय बरोबर आहे. हा, तुमची फॅमिली पण तुमच्या मागे तेवढं करते. कसं असं काय काय घरचे असं वाटावे मी सगळं बायकोच्या मागेच बोललो तर जे घरचे काय बोलतील की बायकोच ऐकतो. यू हॅव टू कीप दॅट बॅलन्स. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड, रिस्पेक्ट दॅट पर्सन की ती कॉम्प्रोमाइजेस करून आली आहे. अँड यू हॅव टू हेल्प हर वेर एव्हर इट इज निडेड. यू हॅव टू हेल्प जेन्युअनली ॲज अ फ्रेंड टू युअर वाईफ. त्याची तर सुरुवातच तिथून आहे ना. नावापासून तर सुरुवात आहे. नाव बदलण्यापासून सुरुवात आहे त्याची. यू हॅव टू हेल्प हर. म्हणजे तुम्हाला ट्रस्ट जर पाहिजे तुम्हाला तो तेवढा द्यावा पण लागेल. Like I haven't seen ever in our 10-year relationship where we have checked our phones. Never. She hasn't and मी पण नाही. बघितलं तर OTP साठी बघतो. कारण की दारू खालचा डिलिव्हरी वाला आलेला असतो तर मॅक्स टू मॅक्स. नाही. At one point we even had each other passwords for something else, not for checking phones, for something else. We never checked our phones. एवढं ठेवा. आजकाल मी बघतो रिलेशनशिप मध्ये तू तुझा फोन दाखव, कुणाचा मेसेज आलाय, काय आलाय ना, हे आलाय. आजकालचं तर बोलायचं ते खूप मला दिसतं आजकाल. तुम्ही एक तर ट्रस्ट करत पण नाही, तुम्हाला ट्रस्ट पाहिजे पण नाही भेटणार. अगोदर कसं होतं, एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये मला एक कुठली मुलगी आवडली, समोरच्याला मी आवडलो तर लॉयल्टी वॉज गिवन. हा, आपण लाईक इच अदर, तर लॉयल्टी तर आहेच. आता कसं आहे की मला जर का कोणी आवडत असेल ना, मला ती लॉयल्टी मागावं लागणार पहिले आणि मग पुढचं. म्हणजे जो बेस फाउंडेशन आहे ना तेच एवढं वीक आहे ना आत्ताच्या टाइममध्ये की ह्या ज्या गोष्टी तू बोलतोय ना ते लोकांना असं वाटेल की भाई ह्या जन्मी तर आम्हाला नाही मिळणार आहे अशा गोष्टी. पण ते का नाही मिळणार आहे? कारण तुमचे पॅटर्न्स बघा ना. जर का हे अशा गोष्टी असतील, लॉयल्टीच नसणार, हे सगळ्या गोष्टी तर खूप बेस असते या गोष्टींचं. तेच तुम्ही हलवून टाकतात. मग तुम्हाला कुठून ह्या ज्या अशा गोष्टी होतात ते नाही, मग अनअटेनेबल होऊन जातात त्या गोष्टी. म्हणजे हे पण आहे बाबा, इट्स डिफिकल्ट. ते लक अरेंज होणं की हा बाबा तू टायमिंग वगैरे ते सगळं. जरा पण आपण पण जर का लायकीत राहिला तर ते होतात. आता मी जर खराब बिहेव केला असतं शिवून तेच मी असं नाही की माझं लाईफचं फर्स्ट रिलेशनशिप आहे ना. माझे पण तर प्रॉब्लेम झाले आधी जाऊन. आताचं काय ऍक्सेप्टन्सचा इश्यू आहे खूप मोठा. अकाउंटेबिलिटी म्हणतात की मी इथे चुकलो, ही गोष्ट स्वतःला बोलायला लोकांना एवढी लाज वाटते. असं पण नाही बोलत मी की 4 माणसामध्ये बोलाय. स्वतःला तर तेवढी रिअलायझेशन हवी, तेवढं तरी रियालिटी चेक द्यावा बाबा. नाहीतर असं तुम्ही जर का चालणार तर नाही होणार. असं मग नाही होत. म्हणून तर हे गोष्टी रेअर होत चालल्यात अशा. म्हणून तर मी बोललो की हसतो काय
बरोबर आहे ना की काय चुकतोय कुठे. नाही बरोबर. हा कारण मी बघतो इट इज बिकम सो रेअर टू फाइंड अ गुड पार्टनर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट माय सेल्फ. नाही इट इज इट हॅज बिकम सो रेअर. नाही मी आता रिसेंट माझ्या फ्रेंडशीच बोलत होतो. मी सांगा माझा बेस्ट फ्रेंड आहे असं असतं. तो मला ही गोष्ट सांगितली त्याने की जर आज्ञा नसती ना आत्ताच्या फेजमध्ये मला, आणि इफ आय वॉन्टेड टू फाइंड अ पर्सन इट वुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट फॉर मी बिकॉज माय सिच्युएशन हॅज गॉन टू दॅट पॉइंट ज्याला मला फेक लोकच भेटणार आहेत. बरोबर मला सगळे फेकच भेटणार आहेत आणि त्याच्यातून पण जेन्युइन कोण आहे तुला शोधून समजणार पण नाही तुला. आणि असे माणसं ना एकदाच येतात लाईफमध्ये. हे लोकांचं असतं की अरे 36 आहेत. तसं जर का एक कोणी असेल ना मिनिंगफुल तर तो व्यक्ती तसा तुम्हाला किती काही करा तुम्ही काही बनले जरी तसं व्यक्ती तुम्ही अट्रॅक्ट नाही करू शकत. तर असेल तर इट इज वाय डिड आय से दॅट थिंग की ऍक्सेप्टन्सचा इश्यू आहे लोकांमध्ये. तो आहे म्हणून आज लोकांना हे गोष्टी फेस कराव्या लागतात. कारण राईट वेळेस जर का ही समजूत असती, एवढी अक्कल असती की आपण काही गोष्टी वागतोय त्याच्यामुळे समोरचा पर्सन कदाचित निघून जाऊ शकतो बाबा, ह्याची जाणीव जर का असती तर आज काही काही लोक असते लोकांजवळ, पण नाहीत. सिन्स म्हणून तर ही स्टेज आली आहे ना, नॉट एबल टू फाइंड अ गुड पार्टनर. आय रिअली थिंक अकाउंटेबिलिटी इज अ व्हेरी बिग इश्यू. पण आय थिंक माझा ह्याच्यावर पॉईंट थोडासा वेगळा आहे. लाईक असू शकतो ना ह्याच्या नाही मला काय जे बोलायचं त्याच्या बोलण्याच्या आधी आय जस्ट से की आय अग्री की हा मला एक चांगला पार्टनर भेटलाय राईट. आता मी काय बोलतोय ते डोंट टेक युअर रिलेशनशिप सिरियसली. अच्छा हा माझा ह्याच्यावर ओपिनियनच उलट आहे. ओके तुम्ही आपल्या लाईफचं सगळं टाइम अँड एनर्जी जर त्या गोष्टीवरच लावताय मग ते फाटून जाणार. ओके यू हॅव टू थिंक ओके दिस इज अ रिलेशन, दिस इज पार्ट ए ऑफ माय लाईफ, पार्ट बी इज माय करिअर. ओके इफ आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल प्लीज फोकस ऑन युअर करिअर. मग ते कसं होतं, मग ते हँड इन हँड जातं की रिलेशनशिपवर तुम्ही कसं असतं तुम्ही सगळा ताण त्याच्यावर दिला टू गेट दिस पर्सन, टू बी विथ दिस पर्सन, हे ते. मी नाही सांगत की नाही केलं पाहिजे, बट कन्सिडर की ती पार्ट एच आहे माझ्या लाईफचा. तो आय एम गोइंग टू शफल माय लाईफ राईट. बरोबर. मी जर मला एका घरात राहायचं मला काम करायचंय मग मी फॅमिलीला चांगला टाइम देऊ शकतो. दिस इज हाऊ इट गोज. फक्तच फॅमिलीवर बसून राहिलं तर कमवणार कोण, आणि फक्त कमवत राहिला तर कुणासाठी कमवतोय. सो यू हॅव टू कन्सिडर दॅट पार्ट बी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट ॲज युअर करिअर, ॲज युअर रिलेशनशिप. ते असं नाही आलं पाहिजे अरे जाऊन द्या यार सोड ना यार ह्याच्याबद्दल काय. सो समटाईम्स काय असतं आम्ही पण रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टींना इग्नोर करून टाकतो जे एवढं इम्पॉर्टंट नाही. बरोबर. म्हणजे नाही हे कर माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट. हां ठीक आहे हे सगळं असं झालं ठीक आहे चोके चल राहून दे. आय डोंट पे अटेन्शन. गाणं बनवायचं आहे. मग तू ह्या असं बोलतोय की ह्या गोष्टी चालण्यासाठी काय काय गोष्टी इग्नोर कराव्या लागतील. येस दिस इज वॉट आय फील. कारण की मी करतो ते. देर आर सम थिंग्स जिथे मला नाही पडत बट ठीक आहे सोड राहू दे. म्हणून तू बोलतोय की त्या गोष्टींना सिरियसली नाही घ्यायचं. हा कारण सिरियसली घेतलं असतं मग त्याचा भाव केला असता मोठा. मग मी काय करणार माहितीये त्या एक इव्हेंटला पकडून मी असं विचार करणार हे नाही हे आता असं झालं असं असं असतं आणि असं झालं असतं मग. हा बरोबर बरोबर. आता पण मी जर ह्याला गोष्टीला सिरियसली अरे जाऊन दे ना सोडणार बरं दे गाणं बनवायचं बाबा उद्या द्यायचंय. सो अंडरस्टँड समटाइम्स यू हॅव टू कन्सिडर की अरे ह्या पॉइंट मध्ये नको राहू दे ना राहू दे त्याला काय एवढं वाटलंच तर पुढे कधी हा बाबा हा चल काय चुकी आहे माझी चुकी आहे ओटी चल राहून दे सोड. हे मला हे पण तर करायचं आहे ना यार. सो तेच आहे यू हॅव टू ट्रीट युअर करिअर ऑल्सो लाईक युअर गर्लफ्रेंड. ती पण नाराज होणार तिला पण बनवायचंच आहे ना. तिला इग्नोरच करतोय असे काय म्हणजे लोक आहेत. आता आय एम सेइंग आता रिलेशनशिप्स काय स्कूल लेवलपासून चालू होत आहेत सगळ्यांना माहिती गोष्ट. स्कूल लेवल कॉलेज लेवल तिकडे करिअर नाही बट हा युअर एज्युकेशन इज ऑल्सो देअर नो. बरोबर ठीक आहे काहीतरी भांडण झालं अरे पण बाई तुला एक्झाम पण द्यायची आहे सेमिस्टरची ते विसरून गेला. तर लोक काय करतात ह्या गोष्टीला एवढं सिरियसली घेऊन ठेवतात. मग कसं असतं मग ठीक आहे मग त्या पॉईंटवर जर तुम्हाला राईट रिलेशनशिपवाले पार्टनर नाही भेटत आहेत मग यू वॉन्ट बी अफेक्टेड दॅट मच विथ दॅट. बरोबर. आता ते अफेक्ट होणंच जाम हे झालंय. बरोबर. असं कसं हे कसं ना ते कसं यू विल बी थिंकिंग अबाउट इट फॉर 6 months आफ्टर दॅट. लिव्ह इट. हा चल ठीक आहे. मग तेव्हा पण अरे हा मीच ते थोडंफार हे केलं ठीक आहे दिस हॅपन दॅट हॅपन. बट ते ए विथ बॅलन्स करणं ना
कारण की मला मी सिम्पल बघितलेलं जेव्हा मी आय डिडंट हॅव अ रिच लाईफ और इवन नॉट अ मॉडरेटली रिच लाईफ ऑल्सो. आय न्यू. आणि मी जेव्हा TV बघायचो, लोकांची घरं बघायचो, अरे यार मस्त आहे, लोक इकडे तिकडे फिरायला जातात. मग माझं असं ते असं ना क्युरिओसिटी, व्हॉट डू यू डू फॉर युअर लिव्हिंग, म्हणून हे अफोर्ड कसं करतात ते सगळं. मग समजतं अच्छा हा हे करतो म्हणून तो हे अफोर्ड करू शकतो, म्हणून तो ही अशी लाईफस्टाईल त्याच्या फॅमिलीला देऊ शकतो. तर ते करणं पण इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. जर ते मी केलं नाही, नुसतं फॅमिलीला टाइम दिला, कमवणार को ते अफोर्ड कसं करणार चांगलं टाइम देणं, आहे की नाही. सो दॅट इज व्हॉट आय फील. सगळ्या लोकांनी आता विचार कर, एवढा सिरियसली नका बघू त्याला. बघ सिम्पल आहे ब्रो. पीपल राईट, रिलेशनशिप्समध्ये कोण आहेत, लोक आहेत, पीपल आर देअर. करिअरमध्ये काय आहे, इन्फायनाईट आउटपुट्स आहेत जे इन्फायनाईट राहणार आहेत. माझं गाणं एक इन्फायनाईट आउटपुट आहे, ते कधी मरणार नाही, राईट, बट इमॉर्टल बोलू शकतो. दिस इज मॉर्टल. Your relationships are mortal. People are not going to remember your relationships. People are going to remember your work. Now you decide what you want to keep out on this world after you die. बरोबर आहे की नाही. आज एवढे लोक जगतात, मरतात, काहीच लोक लक्षात आहेत लोकांना. बरोबर. अरे हा ह्याने हे केलेलं यार, हा माहिती आहे कोण, ह्याने हे केलेलं. पिकासो ना, ही पेंटिंग पिकासोची आहे. पिकासो एक्झिस्ट नाही करत आज. नो वन टॉक्स अबाउट हिज रिलेशनशिप्स. शेट. राईट. पिकासोची ना ही गर्लफ्रेंड होती, ही त्याची बायको होती, कोणाला माहिती आहे यार. त्याचे काम माहिती आहे लोकांना. आय एम नॉट सेईंग की यू इग्नोर युअर रिलेशनशिप्स, बट यू हॅव टू कन्सिडर की युअर करिअर इज गोइंग टू पुट अ मार्क ऑन दिस वर्ल्ड. युअर रिलेशन्स आर नॉट. दे आर देअर to make you happy and to make you a good person so that you fuel your career. Because if you become a bad person, you're not going to end up a good career. तू खराब माणूस बनणार, ते तिथे एफेक्ट होणारच. दिस इज टू कीप यू गुड इन अ वे, ॲज अ ह्युमन. तुम्हाला ते खराब वाटेवर नाही घेऊन जातं. तुम्ही फॅमिली मेंटेन करता, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय, बिकॉज यू आर मेंटेनिंग ऑल दिस गुड रिलेशनशिप्स विथ युअर लाईफ, विथ युअर फॅमिली. दॅट्स वाय इट्स गोइंग टू मेक यू अ गुड पर्सन इन युअर करिअर. सो दिस इज वॉट आय बिलीव्ह. हे माझं आहे. ब्रो, मला असं क्लॅरिटी हवं होतं माहिती आहे का. 2025 सुरू व्हायच्या अगोदर मला खूप मोठी क्लॅरिटी मिळाली याच्यानंतर. हां, कारण की बघ मी स्टीव्ह जॉब्सला टेक्निकली आय रिअली फॉलो हिम ॲज अ पर्सन, त्याचे बुक्स वाचून. आणि ते बरो आज तू आणि मी जे करतोय ते त्याच्या क्रिएशनवर बघणार लोक, तुला माहिती आहे. बरोबर. त्याने जे बनवलं त्याच्यावर आज तू आणि मी जगतोय. हो. किती मोठी गोष्ट बनवली त्याने. इम्पॅक्ट क्रिएट केला त्याने. त्याचं रिलेशनशिप्स वेअर बॅड, एक्स्ट्रीमली बॅड. त्याने कधी लक्ष पण दिलं नसेल रिलेशनशिप्सवर. त्याचं रिलेशन एव्हरी वन नोज, व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप्स इन लाईफ, बट ही बिलीव्ह दॅट आय विल डू समथिंग इन दिस वर्ल्ड. डिस्क्लेमर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स हवा. असंच नाही बोलत की सगळं तुमच्या बाकीच्या लोकांना सोडून टाका, असं नाही. त्याच्याने तर तुम्ही इफेक्ट होणार, तुम्ही खराब. प्लीज हॅव दॅट मच सेन्स. मला हे बोलायला लागतं कारण म्हणून मी आधीच सांगितलं, आय एम व्हेरी लकी दॅट आय हॅव गॉट गुड पीपल. व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. ही इज नॉट शोईंग अवे पीपल ऑर मेकिंग देम अपसेट बाय डुईंग दॅट. त्याचा डिफरन्स आहे. हे करून तू लोकांना असं हडीस करतो ते गोष्ट वेगळी झाली. मेंटल स्टेट इज सो गुड, क्रेडिट गोज टू माय मॉम अँड एक्झॅक्टली. ऑल ऑफ दिस इज अ चॉईस. इट इज युअर चॉईस. काय लोक माझे फ्रेंड आहेत ते सरळ बोलतात, बाबा आम्हाला नाही म्हणायचं सक्सेसफुल यार, कशाला आम्हाला ज्ञान देतोय. बरोबर. तेव्हा मला पटलं, हा बाबा त्याचं चॉईस हा, एक चांगली फॅमिली आलाय, एन्जॉय करायचं, मूवीज बघायचं, हे करायचं, मला हे करायचंय बाबा. मला नाही काही इम्पॅक्ट सोडायचं लाईफ याच्यावर, मला हेच करायचं. ठीक आहे, देन यू हॅव टू गिव्ह फुल अटेन्शन टू युअर फॅमिलीज अँड रिलेशनशिप्स. यू आर ऑलवेज वन डिसिजन अवे फ्रॉम अ डिफरंट लाईफ. एक डिसिजन. आय बिलीव्ह दिस. कारण तू आता विचार कर, यू लेट्स गो बॅक टू द टाइम. बरेच असे इन्सिडेंट आहेत. हा, कदाचित तू जर का कम्प्युटर इंजिनिअरिंग नसतं केलं, कदाचित टाइम फ्रेम वेगळा चालला गेला असता आणि तू कदाचित इकडे लँडअपच नसतं केलं. एक्झॅक्टली. आणि हे चान्सेस, प्रोबॅबिलिटीचे चान्सेस बघ ना, 1 in a million चान्स आहे तो एक, की हे सगळं घडून येण्याच्या पाठचे किती प्रोबॅबिलिटीज होते. हो, माझा चॉईस होते. रेड पिल ब्लू पिल वाला कॉन्सेप्ट आहे. हा, ते लोकांना अरे ते खूप हायफाय कॉन्सेप्ट होऊन जातं रे. आपण काय करतो, आपण एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये, त्याच्या पाठी काय सायन्स नाही लावायची गोष्ट. मी माझं रूल एकदम सिम्पल. डिसिजन घेतलं ते तुम्हीच घेतलंय. हा, मला ऑप्शन तर आहे.
हां एक्झॅक्टली. आणि ऑप्शन्स होते पण ते एक डिसिजनच्या पाठी हे टर्नआउट झालं. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण किती गोष्टींना लाईटली घेतो, तेच जर का आपण इज्जतीत करायला गेलो तर आपलं किती गोष्टी चांगल्या पण होऊ शकतात. बट ठीक आहे, लाईक आय अग्री. ते तर आहे. आता बरेच मी होतो, अरे मी ह्या टायमाला हे केलं असतं आतापर्यंत तुम्ही. बट ठीक आहे, इट्स लाईक यू हॅव टू अंडरस्टँड की तुम्हीच घेतलेला तो डिसिजन. हां. हाऊ वॉज युअर डे ॲट आवर हाऊस, माय शो? खूप मला एक तर व्ह्यूचे घरे असतात ते मला आवडतात. सर असं काही समथिंग दॅट वॉज अनएक्सपेक्टेड, लेट समराईज. बरेच आय गेस द पार्ट वेर यू आस्क्ड अबाउट फ्रेंड्स, लुझिंग आउट फ्रेंड्स, हां हां म्हणजे लुझिंग आउट पीपल इन जनरल, की तो वाला पार्ट आहे. मी कधी बोललो नाही याच्याबद्दल. ओके ओके. आणि मला ते बोलणं आवडत नाही, कारण की आय थिंक सो ते कुणाला तरी नेगेटिव्ह पण इम्पॅक्ट करू शकतो. बट आय थॉट ऑफ सेइंग बिकॉज दॅट वॉज गोईंग इन अ राईट डिरेक्शन. हां हां. तर ते बोलणं झालं त्याचं. सो दॅट वॉज अनएक्सपेक्टिंग फॉर मी. आणि इवन द रिलेशनशिप वाला टॉक, मॅरेज टॉक मी कधी बोललो नाही त्याच्या. मला पॉडकास्टमध्ये कधी नाही सगळं विचारत नाही जनरली. नाही, पण हे सगळं आन्सर करायला सुद्धा ना ते वाईब आणि हे एनर्जी मॅच झाली पाहिजे. आता एवढा सिरियस क्वेश्चन मध्ये दुसऱ्याने विचारलं असतं तर मी काय हा करून पुढे घातलं असतं ते. आय फेल्ट लाईक यू डिड आस्क दॅट, बट आय फेल्ट दॅट की मी बोललो पाहिजे. नो, आय जेन्युइनली आस्क दॅट इन दॅट सेन्स की एका कॉन्व्हर्सेशन मला करायचं होतं जो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि जो ती गोष्ट करून झाली आहे. कारण मी असा नाही, जर का मला ती गोष्ट एक गोष्ट करायची आहे आणि मी असं नाही करत की ज्यांनी ती नाही केली मी त्याला जाऊन ऍडवाइस मागतो. मी असं मी जी गोष्ट त्यांनी केली आहे ना मी त्याच्याकडे जाऊन विचारतो. मग तो त्याचा पास झाला फेल ते त्याचा पर्सनल. मी कम्प्लिटली रॉंग पण असू शकतो जे मी बोललोय ते. मी कम्प्लिटली रॉंग असू शकतो हे बोलण्यात की रिलेशनशिपला सिरियसली नका घेऊ. आय कॅन बी रॉंग, आय एम अ ह्युमन. आय विल मे बी जर रॉंग असेल कुणाला ते वर्क नाही होणार, कुणाला करताय. इट वॉज जस्ट अबाउट की चल बाबा कदाचित जर तुम्हाला एक दुसरं पर्स्पेक्टिव्ह पाहिजे आणि तुम्हाला सोल्युशन नाही भेटत तर तुम्ही ऐकताय, बरोबर. दॅट्स इट. जगातले हर एक सोल्युशन तुम्हाला अप्लाय होईल असं जरूर मला तर पटलं. हां, जेन्युइनली. कारण त्याच्यावरतून किती ओव्हर थिंकिंग होतं, काय काय होतं. हो, यू अवॉइड टेंड टू अवॉइड सो मेनी प्रॉब्लेम्स इफ यू डू दॅट. हां, मला ती गोष्ट कळली. पण चांगलं ओव्हर थिंकिंग होऊन जातं. मग तुम्ही अशा गोष्टी विचार करता जे समोरच्याला तुम्ही बोलला तर ते हर्ट होऊन जाईल, जी झालीच पण नाही. वेगळाच किडा बाबा, जाऊ दे. त्याला एक दुसरा शो करावा लागेल आपल्याला या गोष्टींबद्दल बोलायला. सो टू द ऑडियन्स, थँक्यू फॉर जो भी इतना एकदम एंड तक रुके. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. सबस्क्राईब टू द शो. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर सबस्क्राईब करा कंट्रोल झी शो याला. फॉलो करा सगळ्या सोशल हँडल्सवर, तुम्हाला लिंक भेटलेली असेल, माझी सोशल हँडलची लिंक भेटली असेल तर सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग द शो. थँक्यू सो मच भाऊ तुझ्या टाईमसाठी. व्हेरी ग्रेटफुल. आय होप तुला हा दिवस लक्षात राहील चांगल्याने. एकदम मजा केली. तर आम्ही आता डायरेक्ट शोला जाणार आहे नंतर. आता भावाचा शो आहे, आम्ही चाललोय. बघू आता कसं काय धिंगाणा होईल तिकडे. मराठी तर वाजणारच आहे. बाय.